तर मित्रांनो, आज मला एका अशा फडतू नेत्याबद्दल बोलायचं आहे, ज्याला आपण कसं ओळखतो की त्याच्या कारकिर्दीमुळे की त्याच्या ताकदीमुळे आपण त्याला ओळखत नाही. आपल्या एका मराठी माणसाने त्याला भर विधानसभेत लाफा मारलेले, या गोष्टी आपण त्याला ओळखतो. त्याच नेत्याबद्दल बोलतोय. बरोबर, तुम्हाला समजलं मी कोणत्या नेत्याबद्दल बोलतोय. तो म्हणजे अबू आझमी. म्हणजे माझं नाव घेताना पण कसं तरी वाटतं. हे लय शानेत, म्हणजे यांच्याबद्दल आपण सविस्तर बोलूच. जरा यांना आपलं मराठी दणका काय असतो हे दाखवू आपण. तर मुद्दा असा आहे की आता मध्ये काहीतरी मी बघितलं त्यांचं काय, जेव्हा त्यांचं जेव्हा बाईट घेत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा भिवंडीची भाषा ही तर काय, म्हणजे भिवंडीमध्ये आम्ही काय मराठी थोडी बोलणार, हिंदीच बोलणार, असं काहीतरी. ये भिवंडी इधर नाही चलेगा मराठी. तर बाबा हे जरा तू ना कधी जरा बाहेर ये, भिवंडीची जरा बाहेर ये. आणि ही गोष्ट ही जी बोलला आहेस तू, ती गोष्ट कधी दादरमध्ये बोल, कधी असे जे गिरगावमध्ये बोल, जिकडे किंवा कोणत्याही मराठी माणसासमोर बोल, है ना. भिवंडीमध्ये राहून आपल्या जागेवर बोलतात ना की कुत्ता भी शेर होता है ना. तर त्याच्या हिशोबाने तू जरा तुझ्या इलाक्याच्या बाहेर ये आणि जरा तिकडे बोल की बाबा काय बोलतात ना, मराठी नाही बोलणार आहे, काय करायचं आहे करून घे. एकदा जरा शिवतीर्थाच्या बाहेर जा, राजसाहेबांच्या घराच्या बाहेर जा आणि तिकडे बोलून दाखव. तुझ्यात एवढी ताकद आहे तर. उगाच आमच्या मराठी माणसांना डिवसाचं काम करायचं आणि जेव्हा मराठी माणूस डिवसतो मग ह्यांना हेच भेटतं की मराठी आणि अमराठीमध्ये भांडणं. मग हेडलाईन्सवरती हिंदी मीडिया तर आहेच. ह्यांचा पॉलिटिकल अजेंडा आपण समजून घेतला पाहिजे मित्रांनो. दरवेळेस हे लोक हेच करतात प्रयत्न. जेव्हा मुद्दा सगळा शांत झालेला असतो तेव्हा ही लोक डिवचाचा प्रयत्न करतात मराठी माणसाला. आणि मराठी माणूस बघतात, नेहमी मराठी माणसाला चाच पडतात की मराठी माणूस हा किती ताकदवर आहे. हिंदीच्या भाषेच्या वेळी जेव्हा झालेलं तेव्हा पण तेच झालेलं. आधी ते प्रयत्न केला की बाबा हिंदी भाषा आणायची, मग GR काढला, 2 GR काढले. मग परत जेव्हा मराठी माणसाची ताकद जेव्हा बघितली, केंद्रावरून प्रॉब्लेम, केंद्राने अजून NEP-मध्ये काय टाकलं नाही आहे की बाबा मराठीमध्ये काय बोलतात, हिंदी पण भाषा ही टाका. हे गव्हर्नमेंट, महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट का करतं ही गोष्ट आपण समजली पाहिजे. ह्यांना मराठी माणसाची ताकद बघायची. मुंबईमध्ये मराठी माणूस हा किती राहिला आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस किती राहिला आहे, हे त्यांना चाच पडायचं आहे. आज कोकणातले लोक त्रासलेले, आज मुंबईचे लोक त्रासलेले आहेत, ठाण्याची लोक त्रासलेली आहे, पुण्याची लोक त्रासलेली आहे की बाबा हे बाहेरून जे आक्रमण होतं लोकांचं, हे आक्रमण कधी थांबणार. एक मुंबईची कॅपॅसिटी असते, एक मुंबईचं काय बोलतात ना, प्रत्येक जागेची एक कॅपॅसिटी असते. आज माझ्यासोबत किती माझे मित्र असतात ज्यांना मी मराठीच मानतो. का? कारण की त्यांची भाषा उत्तम असते, मराठी उत्तम असते. माझा एक मित्र रिषभ याडला करून मी जो रोज फिरत असतो, त्याची भाषा जर तुम्ही बघाल तर उत्तम मराठी. म्हणजे काही मी म्हणजे कॉलेजमध्ये शिकतो आहे, तर माझ्या काही कॉलेजमध्ये असे मराठी लोक आहेत ज्यांना नीट मराठी येत नाही, ठीक आहे. आणि तो साऊथ इंडियन असून त्याची मराठी जर तुम्ही बघाल, उत्तम मराठी, घरीसुद्धा ते लोक मराठीमध्ये बोलतात. असे मराठी लोक आहेत, त्यांना कधी आम्ही बोलत नाही किंवा त्याला, म्हणजे तुम्हाला मी कधी त्याला दाखवेल, मी व्हिडिओमध्ये त्याला कधी आणेल, तुम्हाला समजेल की त्याची मराठी आहे. तुम्ही बोलाल की बाबा हा साऊथ इंडियन बघूनसुद्धा वाटत नाही. रिषभ याडला करून त्याचं नाव आहे. तर त्याची मराठी तुम्ही उत्तम एवढी आहे ना, मी तुम्हाला काय सांगू. तर असे काही अमराठी लोक, मी त्यांना म्हणतच नाही तुमच्या हिशोबाने असलेलं मराठी, तर असे काही लोक जे आहेत ज्यांनी इकडे राहिलेत, ते लोक बॉर्न अँड ब्रॉटअप ते मुंबईमध्ये, आणि त्यांची मराठी भाषेशी, मराठी माणसांची त्यांची नातं जुळलं आहे. तर त्यांना आम्ही कधीच उलटं बोलत नाही किंवा त्याची आणि माझी पण कधी, म्हणजे एवढं मी व्हिडिओ बनवतो पण त्याला त्या गोष्टीची कधीच प्रॉब्लेम झाला नाही. कारण त्याला माहिती आहे की बाबा, अशा लोकांना माहिती आहे की बाबा हे चाललं आहे जे महाराष्ट्रामध्ये चुकीचं चाललं आहे की बाबा बाहेरून येणारे लोक मराठी माणसाला दादागिरी का करतात. ज्या मराठी माणसांचा महाराष्ट्र, त्या मराठी माणसाने हे लोक दादागिरी कशी करू शकतात. मराठी माणूस हेच बोलणार ना, मराठीमध्येच बोलणार. तुम्ही आमच्यावर हिंदी आणता, तुम्ही आमच्यावर बाकीची भाषा आणता, हे महाराष्ट्रात चालणार नाही. साधी सोपी गोष्ट आहे. आणि इतर राज्यातसुद्धा नाही चालली पाहिजे. मराठी माणसांना पण मला एवढं सांगणं आहे, तुम्ही जर इतर राज्यात चाललात तर इतर राज्याची भाषा तुम्हाला तात्पुरती तुडकी मुडकी तरी यायलाच पाहिजे. खूप मीम्स बघतो मी, जेव्हा लोक बोलतात की असं काहीतरी नॉर्मल की क्या महाराष्ट्रामध्ये मराठी आणायची आणि हसतात. तर बघा, ही गोष्ट हसायची जर नाही आहे बिलकुल, पण तुम्हाला मराठी ही आलीच पाहिजे. 100% ही मराठी आलीच पाहिजे. कारण की तुम्ही ज्या राज्यात तुम्ही 20 वर्ष, चला 2-3 वर्ष गोष्ट वेगळी आहे, तुम्ही 20 वर्षापासून, 15 वर्षापासून, 10 वर्षापासून राहता, ते तुम्हाला तिकडच्या माणसाची प्रॉब्लेम आहे. बघतो मी कधी की बाबा मराठी माणूस चिकन खातो म्हणून मराठी माणसाला राहायला जागा नाही, मराठी माणसाला गुजराती लोकांच्या बिल्डिंगमध्ये राहायला जागा नाही. कोणते गुजराती लोक? महाराष्ट्रामध्ये कोणते गुजराती लोक? महाराष्ट्रामध्ये जो माणूस राहतोय तो मराठीच आहे. आणि जर तुम्ही मराठी माणसांशी प्रेम नसेल करत तर तुमचं राज्य तुमच्यासाठी मोकळं आहे. तुमच्या राज्यामध्ये जा, तुमच्या राज्याची प्रगती करा. आणि जर काही लोकांना, मराठी माणसांना, जर तिकडचं जे काय बोलतात दुसऱ्या राज्यात गेलेत त्यांचं राज्य सोडून, तर त्यांना जर त्या राज्यात पण जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुमची चुकी. कारण की तुम्ही तुमचा महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात, ज्या महाराष्ट्राची तुम्ही असली हकदार आहे, ज्या महाराष्ट्रात तुम्ही बापात, त्या महाराष्ट्र सोडून, ज्या महाराष्ट्र तुमच्या मालकीचा आहे तो महाराष्ट्र सोडून तुम्ही दुसऱ्या राज्यात चाललेत, तर तिकडे जाऊन जर तुम्ही आवाज उचलाल तर त्यात काहीच काय बोलतात ना, म्हणजे तथ्यच नाही त्या गोष्टीमध्ये.
आपल्या महाराष्ट्र मिळून जर राहाल आणि जर तुम्ही बोलाल किंवा बाबा इथे आमच्या मराठी लोकांना काम भेटत नाही किंवा काय, ते एक बोलू शकतो तुम्ही. पण दुसऱ्या जर जाऊन तुम्ही काय बोलाल, तिकडच्या लोकांना पहिलं नोकरी पाहिजे, तिकडच्या लोकांना पहिलं सगळी गोष्ट पाहिजे, तुम्ही काय मागता तिकडे जाऊन. तशी हे लोकांना सवय लागली बाहेरच्या लोकांना की इथे येऊन मराठी लोकांच्या नोकरी खाणं किंवा काय, ती सवय आपण मराठी माणसाने कधीच लावून घेतली नाही पाहिजे. आणि परत हे सांगतो, मराठी लोक कोण असतात, जी मुंबईमध्ये राहून महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा मराठी मानतात, ती सुद्धा मराठीच, त्यांचासुद्धा इकडं तेवढाच हक्क आहे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा 125 वर्ष राज्य केले या देशावरती, तेव्हा कधी त्यांनी सांगितलं नाही की बाबा मराठी लादली पाहिजे किंवा काय. आणि आजचे नेते बोलतात भिवंडीमध्ये काय भिवंडी आमची आणि आम्ही तर मराठी नाही बोलणार. हे सत्तेतल्या लोकांना जे सत्तेत बसलेत त्यांना कळत नाही, मुख्यमंत्र्यांना कळत नाही की हे जे असे फालतूचे जे भडकवायची कामं करतात हे लोक, 2 गटांमध्ये भांडण लावायचे प्रयत्न करतात, तेव्हा हे आपले मुख्यमंत्री किंवा कोणताही नेता, सत्तेतला कोणताही नेता त्यांच्याबद्दल बोलत नाही. जे एवढं दुर्दैव आपलं मराठी माणसांना. अरे सत्तेतले सोडा, सत्तेतलेच काही प्रताप सरनाईक यांचं मी लास्ट टाईमला बोललो, आत्ता पण त्यांनी काहीतरी विधान पास केलं की मी जेव्हा मेरा भाईंदरमध्ये असतो किंवा काय, मी जेव्हा कोणतेही स्पीच देतो कुठे पण, तर जास्त करून मी लोकांसोबत कुठे संवाद साधतो, मी हिंदीमध्येच संवाद साधतो. तर महाविंद्र जाधवनी मस्त उत्तर दिलं की मग आपलं सरनाईक नाव चेंज करून, पहिलं काहीतरी वेगळं त्यांचं मग सरनाईक झाला, तर सरनाईक चेंज करून तुम्ही काहीतरी शुक्ला किंवा काहीतरी ठेवा. प्रॉब्लेम हाच आहे ना की आपण जर काही गोष्टी थांबवल्या नाही तर त्या गोष्टी वाढतच जाणार आहे. जर आपण आत्ताच नाही झालं तर आत्ता पण आपण नाही जर बोललो की बाबा बाहेरच्या लोकांचं आक्रमण कमी झालं पाहिजे, म्हणजे बंदच झालं पाहिजे. कारण की आता मुंबई भरली आहे पूर्ण, किती लोक बाहेर येणार आहे, बाहेरून किती लोक आपल्या मुंबईमध्ये आणि किती लोकांना मुंबई पोहोचणार आहे. मुंबई भरत चालली आहे, कुचरागत भरत चालली आहे आणि इमारत्या मोठ्या होत चालल्या आहेत. आणि तिकडे राहतात कोणी, मराठी लोकांना तर राहायलाच जागा नाही, पण बाकीचे राहतात ते म्हणजे मी काय सांगू तुम्हाला, म्हणजे रस्त्यावर फक्त हा रस्ता आहे आणि आजूबाजूला इमारती बस एवढंच. राजसाहेबांचं मी एक इंटरव्ह्यू बघतो ज्यात ते सांगत होते की आपण मुंबई दर्शनच्या नावाखाली काय दाखवतो, मुंबई दर्शन बोलतो आपण, मुंबई दर्शनच्या नावाखाली काय दाखवतो, ब्रिटिशांनी बांधलेल्या बिल्डिंग्स, ब्रिटिशांनी बांधलेल्या जे पण इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळ्या ब्रिटिशांनी बांधलेलं आहे. मुंबई दर्शन काय, एवढ्या वर्ष सत्ता होती, काय केले मुंबई दर्शनमध्ये तुम्ही? तेच गिनून चिनून 5 स्पॉट असतील, 5-10 स्पॉट असतील, त्याच्यामध्ये पण तेच जास्त करून ब्रिटिश लोकांनी बांधलेल्या सगळ्या गोष्टी. तुम्ही काय केलं आहे, तुम्ही कोणते दर्शन दाखवलं मुंबईला हे दाखवा लोकांना. दाखवू नाही शकत ना. तुमचे दर्शन काय, लोकांना पाणी नाही, रस्त्यावरती खड्डे, हे तुमचे दर्शन आहेत. अबू आझमीसारख्या लोकांना आपण फालतूचा आपला टाईम वेस्ट पण नाही केला पाहिजे. ह्यांना एक काय बोलतात ना, सिम्पल सेंटेन्समध्ये एकच उत्तर द्यायचं की बाबा एवढी तुझी हिंमत असेल तर भिवंडीच्या बाहेर ये आणि तेव्हा बोलून दाखव ही गोष्ट, आणि कोणत्या मराठी माणसासमोर बोल. 10 लोकांच्या पाठी उभं राहून किंवा असं बोलून काहीच होत नाही. आपल्या जगह पे कुत्ता भी शेर होता है, समजलं? ती ही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि मराठी माणसांनी सावध राहायला पाहिजे. आणि जे लोक स्वतःला इथे राहून मराठी मानतात त्यांनी पण सावध राहायला असायला पाहिजे. कारण की हे लोक आता परत तेच वाद करतील, मराठी अमराठी. कारण की आता महानगरपालिकेचं इलेक्शन येईल, मराठी बोला ह्याच्यामध्ये काहीच दुमत नाही. मराठी आलीच पाहिजे प्रत्येकाला, तुडकी फुडकी असेल पण आलीच पाहिजे. मराठी लोकांनासुद्धा मला एवढंच सांगायचं आहे. वादामध्ये अटकू नका, कोण कोणाला मारत नाही आहे, ह्यांचा हा अजेंडा एवढाच आहे मेन. हे BJP वाले, हे बाकीचे जे आहेत ना, जे मराठी माणसाला कधीच सपोर्ट करत नाही, असे जे काय बोलतात पॉलिटिकल पार्टी, त्यांचं एवढंच अजेंडा आहे की बाबा मराठी अमराठीमध्ये वाद लावतील. कारण की मग कसं आहे, मराठीचे वोट भलेही तिकडे शिवसेना मनसेमध्ये वाटून गेले, म्हणजे अमराठीचे जे वोटर्स आहेत ते सगळे BJPला भेटो, ह्यांचं एवढंच अजेंडा आहे. तर हा अजेंडा आपण समजून घेतला पाहिजे मित्रांनो. मला एवढंच सांगायचं आहे की हे असे अबू आझमीसारखे लोक खूप असतात. त्यांना माहिती आहे आपल्या रमेश वांजळे यांनी मनसे जे होते त्यांनी कसं विधानसभेत लाफा मारलेला आणि डायरेक्ट खाली खेचलेलं, तिकडून त्यांची लायकी समजलेली आपल्याला. ती आकड त्यांची परत ते असं मध्ये आकड येत असते. जेव्हा शांत असतात ना, जेव्हा TRP पाहिजे असेल तेव्हा राजसाहेबांचं नाव घ्यायचं, तेव्हा राजसाहेबांच्या अवतीभोवती काय गोष्टी होत्या त्याचं नाव घ्यायचं, TRP भेटते त्यांना. तर हेच त्यांचं चाललेलं असतं. तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सावध राहा, मराठी अमराठी वादात अडकू नका. आणि जर असं काही तुम्हाला दिसतंय तर कमीत कमी आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभं राहा. आणि परत सांगतोय, मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी आहे, जो मराठी माणसांशी जपतो, मराठी माणसाची चांगलं नातं असतं आणि त्याला मराठी भाषा ही चांगली येते. तर मित्रांनो जर तुम्ही चॅनल नवीन असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.